नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत भोगीच्या दिवशी केस धुवावे का, भोगीच्या दिवशी उठणं कसं बनवावं, भोगी, संक्रांत आणि किंक्रांत कोणत्या दिवशी केस धुवावे व कोणत्या दिवशी धुवू नये, उठण्यामध्ये कोणकोणत्या वस्तू घातल्यामुळे शरीरावरली नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि आपल्या अडचणी, कष्ट, त्रास व नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आपले शरीर निरोगी राहते. कोणत्या आहेत त्या वस्तू जाणून घेऊया संपूर्ण माहिती. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटेला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर मंडळी, इंग्रजी महिन्यातील नववर्षाला सुरुवात होताच येणारा पहिला सण मकर संक्रांत होय. मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी भोगी साजरी केली जाते. त्याचबरोबर भोगीच्या दिवशी केस धुण्याला विशेष महत्त्व का देण्यात आलेलं आहे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. भोगी हा सण अनेक राज्यामध्ये विविध नावांनी ओळखला जातो. तसेच ती विविध राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. महाराष्ट्रात भोगी हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी मिश्र भाज्यांची भाजी, जिला भोगी म्हणतात, ती केली जाते. त्यासोबतच तीळ लावलेली बाजरीची भाकरी केली जाते. मकर संक्रांती म्हणजे सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत संक्रमण करते, त्याला मकर संक्रांत असे म्हणतात. या काळात बोचरी थंडी जाणवत असते आणि त्यापासून आपल्या संरक्षणासाठी हिंदू धर्मात या सणाला, या उत्सवाला महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीला एक नियम सांगण्यात आला आहे. आंघोळीच्या पाण्यात तीळ घालण्यापासून केस धुण्यापर्यंत अनेक गोष्टीचे नियम आहेत. ते नियम जर आपण पाळले तर आपले वर्ष आपल्यासाठी चांगले जाते. ते नियम वर्षानुवर्ष आपण पाळत आहोत. पण कधी असा प्रश्न पडला आहे का की भोगी नेमकी का साजरी केली जाते व या नियमांचा अर्थ काय आहे? तर आपण संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओत जाणून घेणार आहोत. हिवाळा असल्यामुळे बाजारात सगळ्या भाज्या आलेल्या असतात. अशा वेळी थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं आणि रोगराई दूर राहावी म्हणून सर्व भाज्या खाणं आपल्या शरीरासाठी आवश्यक असते. मग हिवाळ्यात ताज्या भाज्या एकत्र करून ती बनवली जाते आणि भोगी खाल्ली जाते. त्या भाजीला भोगी असं म्हणतात. मग हिवाळ्यात ताज्या भाज्या एकत्र करून जी भाजी बनवली जाते तिला भोगी असे म्हटलं जातं. महाराष्ट्रामध्ये एक म्हण या काळात आवर्जून म्हटली जाते, जो न खाई भोगी तो सदा राही रोगी. खरं तर हा सण म्हणजे नात्यामधील ओलावा कायम राहावा आणि नाती आणखीन दृढ व्हावी असा यामागील उद्देश आहे. पुराण कथेमध्ये काय सांगितलेलं आहे बघा. शास्त्रानुसार भोगीच्या दिवशी भगवान इंद्राला आठवलं जातं, त्यांना स्मरून पूजा केली जाते. ते शुभ मानलं जातं. इंद्रानेच पृथ्वीवर आमाप पीक पिकावं अशी प्रार्थना या दिवशी केली होती. हेच पीक आजपर्यंत अनेक जणांची भूक भागवत आलेलं आहे, अनेकांना समृद्ध करत आली आहे अशी कथा आहे. हेच चक्र अविरत चालत राहावं या हेतूने भोगीच्या दिवशी इंद्राप्रती कृतज्ञता म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो. या दिवशी केस धुवून शरीरातील नकारात्मक शक्तीचा नायनाट करण्यात येतो. तसेच विविध रोगापासून मुक्तता मिळवण्यासाठी प्रार्थना सुद्धा केली जाते असं शास्त्रात सांगितलेलं आहे. भोगीच्या सणाला केल्या जाणाऱ्या भाजीमध्ये प्रामुख्याने हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणे, वटाणे, फ्लावर इत्यादी भाज्याचा वापर केला जातो. या गोष्टीचा समावेश असतो. भोगीच्या दिवशी चुकूनही मसूर डाळ वापरू नका, यामुळे आपल्यावर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढू शकतो. भोगी अनेक राज्यामध्ये विविध पद्धतीने साजरी करण्यात येते. एकट्या महाराष्ट्रात भोगीच्या दिवसाचे अनेक रूपं आपल्याला पाहायला मिळतात. कोकण, मराठवाडा, विदर्भ या सर्व भागामध्ये भोगी मोठ्या उत्साहात आणि वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. अगदी भोगीची भाजी करण्याच्या पद्धतीपासून ते वेगवेगळी भाजी केली जाते. आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये या भाजीला भज्जी असे म्हणतात. भोगीच्या पहिल्या दिवशी पांढरे तीळ आणि थोडेसे तांदूळ दुधामध्ये भिजत ठेवावे. भोगीच्या दिवशी सकाळी तीळ आणि तांदूळ मिक्सरमधून काढावे, त्यामध्ये थोडीशी हळद घालावी आणि हे उटणे प्रथम आपल्या देवाऱ्यातील देवांसाठी थोडेसे काढून ठेवावे आणि आपल्या पूर्ण शरीराला हे उटणं लावून आंघोळ करायची आहे. घरातील लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वांनीच हे उटणं लावलं पाहिजे.
यामुळे शरीरावर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होत नाही आणि आपल्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. त्याचबरोबर आपले शरीर निरोगी सुद्धा राहते. हे तीळ मिश्रित उटणं लावून डोक्यावरून आंघोळ करण्याची प्रथा आज तागायत आपल्याकडे चालू आहे. आपल्या घरातील वयस्कर लोक आपल्याला सांगत असत की भोगीच्या दिवशी केस धुतलेच पाहिजे. यामागचं काहीतरी विशेष कारण आहे, हे आपण जाणून घेणार आहोत. याच्या मागचं विशेष कारण म्हणजे भोगीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात पांढरे तीळ टाकून केस धुतल्यामुळे शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. आपले शरीर निरोगी आणि सकारात्मक होते. हे झाले धार्मिक कारण. मकर संक्रांतीच्या वेळी थंडी चालूच असते, त्यामुळे थंडीमुळे अंग कोरडे पडते, अंग उलत असते. तिळामध्ये तेल असते, यामुळे याचं उठणं अंगाला लावल्यामुळे किंवा आंघोळीच्या पाण्यात ते टाकल्यामुळे तिळातील तेल पाण्यात उतरते, त्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही, त्वचा मऊ राहते. संक्रांतीच्या दिवशी डोकं चुकूनही धुवू नका. निदान सौभाग्यवती स्त्रियांनी तरी या दिवशी केस धुणे टाळलं पाहिजे. त्याचबरोबर या दिवशी केस धुणे, झाडं कापणे, गवत कापणे, केस कापणे, त्याचबरोबर कठोर बोलणे, दुसऱ्याबद्दल बोलणे, चुगली करणे इत्यादी कामं संक्रांतीच्या पर्व काळामध्ये टाळलं पाहिजे. नाहीतर याचा नकारात्मक प्रभाव आपल्या शरीरावर पडत असतो. किंक्रांती दिवशी सुद्धा डोकं चुकूनही धुवू नये. किंक्रांतीला कर असे सुद्धा म्हणतात. कर म्हटली की आपण भितो, यामुळे या दिवशी सुद्धा केस धुवायचे नसतात. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत भोगी, संक्रांत आणि किंक्रांत याविषयीची माहिती पाहिलेली आहे. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर